तर मित्रांनो, आज आपला SQL सिरीजचा दुसरा दिवस आहे आणि काल विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न होता की सर, ही सिरीज पेड आहे किंवा कंटिन्यू राहणार आहे का? तर ही सिरीज कंटिन्यूस राहणार आहे आणि फ्रीमध्येच राहणार आहे. हल्ल्यानं पेड वगैरे ही गोष्ट नाही, ही पेड ठेवण्यासारखी पण नाही हल्ल्यानं. तर याच्यामध्ये मेन तुम्ही बघा की SQL काय आहे, ठीक आहे. फ्रीमध्ये तसं SQLचं कंटेंट खूप जास्त अवेलेबल राहील, पण तुम्हाला डेपमध्ये मी इथे SQL शिकवण्याचा प्रयत्न करणार. इव्हन मल्टिपल प्रोजेक्ट्स पण आपण इथे डिस्कस करणार आहे, ठीक आहे. तर एक एक आपण गोष्ट शिकू आता. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की PostgreSQL काय असतो सांगा. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं. व्हॉट इज अ PostgreSQL. आपल्याला जो शिकायचं MySQL तुम्ही भरपूर ठिकाणी यूज केलं असेल, पण आपल्याला जे शिकायचे ते कोणतं आहे, PostgreSQL. आणि हे इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त डिमांडिंग आहे आत्ता पण. तर तुम्ही हेच टेक्नॉलॉजी शिकली पाहिजे की जी इंडस्ट्रीमध्ये डिमांडिंग, बरोबर आहे. तर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला, व्हॉट इज अ PostgreSQL, जास्तच शाई फुटते तसं झालंय. व्हॉट इज PostgreSQL, ठीक आहे. तर हा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला सांगता पण आला पाहिजे, नाही का? नुसतं डेटाबेस सांगून चालणार आहे का? नाही. तर PostgreSQL इज अ पॉवरफुल ओपन सोर्स रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ठीक आहे. याच्यामध्ये काल माझा अजून एक पॉईंट राहून गेला की SQL आणि NoSQL मध्ये काय फरक राहतो. तर याच्यानंतर जेव्हा मी MongoDB शिकवेल तेव्हा तुम्हाला NoSQL आणि SQL मध्ये फरक कळेल. आता मी जर तुम्हाला सांगितलं इट इज फ्लेक्झिबल, इट इज नॉट फ्लेक्झिबल, इथं रिलेशन असतं तिथे रिलेशन नसतं, काहीच समजणार नाही. जेव्हा कंपॅरिझन कधी करायची, SQL शिकल्यानंतर तुम्ही लास्टला कंपॅरिझन करू शकता की NoSQL काय असतं. तुम्हाला SQL बद्दल नॉलेज नाही, मी डायरेक्ट NoSQL आणि SQL मध्ये डिफरन्स कसं काय सांगू, बरोबर आहे की नाही? तर याच्यात काय, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय रे, RDBMS, ठीक आहे. आणि इट इज यूज टू, कशासाठी यूज होतो? इट इज यूज टू स्टोअर, मॅनेज अँड रिट्राय डेटा इफिशियंटली. काल एका मुलाने हे लेक्चर बघितलं आणि त्याच्यानंतर त्याने मला नोट्स दाखवल्या त्याचं लिहून झालेलं, म्हणजे की झालं सर मी लेक्चर बघितलं बा असं, ठीक आहे. शेअर केला, पण मी म्हणलं जे ऑफलाईन मध्ये ते इकडे आल्यावर लिहित आहे मग. बरोबर आहे की नाही, ठीक. तर हे झालं तुमचं PostgreSQL बद्दल, तुम्हाला बरीचशी आयडिया मिळाली, ठीक आहे. आणि याचे फीचर्स जर तुम्हाला विचारले, व्हॉट इज द फीचर्स ऑफ दी PostgreSQL, तर सांगता आलं पाहिजे, नाही का? बरोबर आहे. हे कशासाठी यूज करतो आपण? स्टोअर, मॅनेजिंग अँड रिट्राईव्ह द डेटा इफिशियंटली. एक DBMS तुम्ही म्हणू शकता की जिथे तुमचा डेटा कशा पद्धतीने स्टोअर असणार, एक इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये, ज्याच्यावर काय, एक सॉफ्टवेअर फॉर्म मध्ये की ज्याच्यावर तुम्ही क्वेरी टाकताय आणि तुम्हाला स्पेसिफिक डेटा हा मिळतोय, ठीक आहे. तर तिथून डेटा हा काय करू शकतो, रिट्राय हा इफिशियंटली करू शकतो. आले ना, ते असं सॉफ्टवेअर आहे आपलं. याला इन्स्टॉल करावं लागतं आपल्याला जर त्याचा यूज करायचा असेल, स्टोअर करायचा असेल, ठीक आहे. फीचर्स तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला विचारलं की फीचर्स ऑफ दी PostgreSQL चे फीचर्स काय? तर सगळ्यात पहिलं फीचर्स आहे की ओपन सोर्स आहे, कोणी पण डाउनलोड करू शकतं, ठीक आहे. कोणत्या पण सिस्टीमवर डाउनलोड होऊ शकतं. आता जेव्हा आपण डाउनलोड करतो तिथे दिसेल बघा तुम्हाला कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम ते यूज होणार, ठीक आहे. दुसरं म्हणजे की क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय, की तो विंडोजवर पण चालतो, दुसरं तुमचं कशावर चालतं, मॅकवर पण चालतं, आणि एक म्हणजे अजून कशावर चालतं तुमचं, लिनक्सवर पण चालतं. अजून तुम्हाला सांगतो की सगळ्यात सिक्युअर जर आज कोणी असेल डेटाबेसमध्ये, तर हे तुमचं हायली सिक्युअर हा PostgreSQL आहे. अजून तुम्हाला ऍसिड कॉम्प्लिएंट. तर मी काही प्रॉपर्टीज तुम्हाला शिकवणार आहे, ऍसिड प्रॉपर्टीज वगैरे पुढे येणाऱ्या लेक्चरमध्ये, ॲटॉमिसिटी वगैरे आले ना. तर हे प्रॉपर्टीज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आपण जिथं मला वाटतंय की इथं ऍसिड प्रॉपर्टी शिकवणं योग्य असेल तिथे मी नक्की तुम्हाला ऍसिड प्रॉपर्टी सांगण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. तसं हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असा सब्जेक्ट असतोच तुम्हाला कॉलेजमध्ये, तुम्ही जर तिथं व्यवस्थित शिकला तर तुम्हाला तिथून पण माहिती होईल, पण तरी मी इथं प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवलं इथं, ठीक आहे. नेक्स्ट काय आपलं, सपोर्ट दी लार्ज डेटाबेसेस. कशाला सपोर्ट करतात ते,
लार्ज डेटाबेसेस, सपोर्ट्स लार्ज डेटा बेसिस, स्पेलिंग चुकलं ना, DATABASES, ठीक आहे. आणि यूज बाय टॉप कंपनीज, सगळ्या कंपनी काय करताय, टॉप कंपनीज आजकाल जर यूज करत असेल तर कोणतं यूज करताय, PostgreSQL. तुम्ही म्हणू शकता की लाईट वेट आहे, इन्स्टॉलेशन पण खूप इझी आले ना, आणि तुम्ही इझिली याला यूज करून तुमच्या क्वेरी ह्या परफॉर्म करू शकता, ठीक आहे. आणि PG ॲडमिन पण तुम्ही ऐकलं असं, हे आहे PostgreSQL. तुम्हाला आता कळलं की ज्याच्यामध्ये आपण क्वेरी परफॉर्म करून डेटा आपण रन करतो. पण आपल्याला ग्राफिकल UI जो लागतो ना, तुम्ही अजून एक बघितलं असेल PG ॲडमिन म्हणून. PG ॲडमिन जे आपण इन्स्टॉल केलं ना ग्राफिकल UI याच्या आधीच्या बॅचमध्ये, ते काय असतं, ग्राफिकल युजर इंटरफेस टूल आहे. ते काय, हे GUI टूल आहे, जिथं की तुम्ही असं ॲप्लिकेशन बेस इन्स्टॉल करून मग तुम्ही त्याला सेटअप करून आणि तिथं क्वेरी परफॉर्म करताय. आपण जे यूज करणार आहे ते काय PG ॲडमिनच यूज करणार आहे. कोणतं यूज करणार आहे, PG ॲडमिन आहे. पण त्याच्यामध्ये जे तुमचं जो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम यूज होणार आहे ती कोणती आहे तुमची, PostgreSQL तुमची असेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये डेटाबेस क्रिएट करू शकता, टेबल क्रिएट करू शकता, आपल्या ज्या क्वेरी त्या परफॉर्म करू शकता, आणि बॅकअप आणि रिस्टोर असतो डेटाबेसचं, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे त्याला. आपण त्याला पहिले इन्स्टॉल करूया PG ॲडमिनला. तर काय करायचं तुम्हाला, इथं मी ऑलरेडी तो कसा दिसत होतो तो तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी मी एक तुम्हाला गुगलला जाऊन दाखवून देतो. सगळ्यात पहिली तर सर्च काय करायचं तुम्हाला, PG ॲडमिन म्हणून सर्च करायचे, ठीक आहे. PG ॲडमिनला इथं मी सर्च केलं. PG ॲडमिन सर्च केल्यानंतर इथं बघा, याचं नेटवर्क आपलं एवढं भारी आहे की त्याची CSS गायब होऊन गेलेली आहे, ठीक आहे. आली CSS पण आली आणि जावास्क्रिप्ट पण आली, ठीक आहे. आता मी काय केलं, इथं डाउनलोड नाव, ठीक आहे. तर डाउनलोड नावला क्लिक केल्यानंतर इथं काय आपलं इथे तो PG ॲडमिन कशासाठी पाहिजे, मला कशासाठी पाहिजे, विंडोजसाठी पाहिजे, ठीक आहे. विंडोजसाठी झाल्यानंतर आपण इथं काय करू, डाउनलोड करू. तर डाउनलोडमध्ये आपल्याला कोणतं व्हर्जन पाहिजे, लेटेस्टवाला करून घेऊ आपण एक इन्स्टॉल, ठीक आहे. ठीक, डाउनलोड्स, आणि इथं आल्यानंतर तुम्हाला विंडोजवर क्लिक करायचे. विंडोजवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड द इन्स्टॉलर हे तुम्हाला क्लिक करायचे. हे झाल्यानंतर मोस्टली तुम्ही 17 वगैरे व्हर्जन करू शकता. आपल्याला कोणतं व्हर्जन पाहिजे, चला 17.10 घेतो मी, आणि इथून तुमची डाउनलोडिंग चालू होऊन जाईल, ठीक आहे. समजलं. आता डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, याला इन्स्टॉलेशन करायचं आहे, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही, ठीक आहे. याचं CLI वगैरे पण असतं, ठीक आहे. CLI वगैरे पण असतं, पण आपल्याला काय माहिती का, या CLIचा यूज नाही करायचं. आले ते कमांड बेस क्वेरी टाईप करतात, थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. पण जर तुम्ही या नॉर्मल वेनी जर केलं तर तुमचं काम हे होऊन जाईल, ठीक आहे. हे 12 मिनटं म्हणते, थोडासा व्हिडिओ इथून कट करावं लागेल आणि पुढचं आपलं काम होईल, बरोबर आहे का नाही. तोपर्यंत आपण हे समजून घेऊ की ॲक्च्युअलमध्ये आपण याचा यूज कसा करणार आहे. ते इन्स्टॉलेशन होईपर्यंत आपल्याला हे समजायचं की ॲक्च्युअलमध्ये ही प्रोसेस वर्क कशी करणार आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याला हे समजावं लागेल की ॲक्च्युअलमध्ये प्रोसेस वर्क कशी करते. त्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले युजर काय करेल, तुमचा युजर येईल आणि हा काय करेल, तुमची एक क्वेरी टाकेल. कुठे टाकतो आपण, PG ॲडमिनचे ग्राफिकल टूल यूज करणार आहे तिथे तुमचं टाकेल. नंतर तुमचं काय होईल की PostgreSQL सर्व्हर, PostgreSQL सर्व्हर तुमचं असतं, त्या सर्व्हरला ती काय होईल, रिक्वेस्ट हिट होईल. नंतर तो कुठं जाईल, तुमचा डेटाबेसमध्ये जाऊन स्टोर आहे. डेटाबेस म्हणजे काय, रो आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये तुमचं ऑर्गनाइज कलेक्शन इथं असेल. आणि नंतर ते टेबल्समध्ये असतं तुमचं, कशामध्ये असतं तुमचं, टेबल्स असतात डेटाबेसमध्ये. तर अशा प्रकारे तुमचं PostgreSQLचं आर्किटेक्चर काम करत असतं, ठीक आहे. हे काय तुमचं PostgreSQLचं आर्किटेक्चर आहे तुमचं, ठीक आहे. PostgreSQL आर्किटेक्चर,
इंटरनली क्वेरी कशी रन होते हे पण मी तुम्हाला सांगितलं. युजर काय करतो, पीजी ॲडमिन जे टूल आहे जे आता आपण डाउनलोड केलेले आहे तिथं आपण क्वेरी परफॉर्म करणार. क्वेरी परफॉर्म झाल्यानंतर काय तुमचं PostgreSQL जे सर्व्हर असेल तिथं सर्व्हरचा जो एक पोर्ट नंबर असतो माहिती तुम्हाला, मी शिकवलं होतं आठवतंय तुम्हाला. पोर्ट नंबर काय 5432 तो बाय डिफॉल्ट पोर्ट नंबर असतो. नंतर आपला काय होतं ते डेटाबेस जो असतो तिथे जाऊन तुम्ही जो डेटाबेस बनवला त्या डेटाबेसमध्ये जाऊन स्टोअर होता. आणि या डेटाबेसमध्ये काय असतं तुमचे टेबल आपले असतं बरोबर आहे. त्या टेबलमध्ये तुम्ही बरेचसे टेबल बनवता बरोबर आहे की नाही. मल्टिपल टेबल्स तुम्ही कन्फिगर पण करू शकता वेगवेगळे, त्यांच्यामध्ये रिलेशनशिप पण डेव्हलप करू शकता. ठीक आहे. तर पीजी ॲडमिन तुम्ही एक पासवर्ड लक्षात ठेवायचा, तुमचा एक कोणतरी पासवर्ड द्यायचा त्याला. ठीक आहे. तर माझा पासवर्ड माझा लक्षात आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही याला ओपन करशाल, याला टाईम आहे वाटतं, खूपच जास्त टाईम घेतं हे. ठीक आहे. तर पीजी ॲडमिन एकदा ओपन झाल्यावर काय करायचं तुम्हाला मी एक स्टेप लिहून देतो. ठीक आहे. बाकी तुम्ही इन्स्टॉलेशनला काही प्रॉब्लेम आला तर मला विचारू शकता डायरेक्टली. ठीक आहे. पण शक्यतो नाही येणार प्रॉब्लेम. इन्स्टॉलेशन खूप टाईम घेतं आणि माझ्या याच्यामध्ये ऑलरेडी इन्स्टॉल आहे पीजी ॲडमिन. ठीक आहे. तुम्हाला अजून जर वाटलं की सर याच्याबद्दल अजून आपल्याला पाहिजे तर की याचे स्टेप कशा आहे, तर इथं जायचं गुगलला, पीजी ॲडमिन इन्स्टॉलेशन स्टेप्स GFG ते सर्च करायचं. इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला सगळ्या स्टेप्स इथं दिसून जातील. ठीक आहे. भले आपला आता इथं नेटवर्कमुळे इश्यू येतोय त्याच्यामुळे व्हिडिओ तर काय पॉज करता येणार नाही बरोबर आहे की नाही. तर सगळ्यात पहिले काय करायचं तुम्हाला, इथं बघा डाउनलोड द इन्स्टॉलर, इथं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट हा ऑप्शन चूज करायचा आहे. जेव्हा तुमचं पूर्ण इन्स्टॉल होईल तुम्ही त्याला लॉन्च करशाल तर नेक्स्ट हा ऑप्शन चूज करायचा आहे. त्यामध्ये बाय डिफॉल्ट जो पाथ आहे तोच पाथ तुम्हाला ठेवायचा. नंतर परत नेक्स्ट इथे 3 गोष्टी चूज करायच्या आपल्याला, PostgreSQL सर्व्हर, पीजी ॲडमिन आणि स्टॅक बिल्डर नाही अनटिक ठेवायचे. आणि कमांड लाईन टूल्स तुम्हाला सिलेक्ट करायचे. जे कमांड लाईन टूल्स पण ज्यांना यूज करायचे ते यूज करू शकता. ठीक आहे. पण आपल्याला नाही यूज करायचे. ठीक आहे. नंतर काय नेक्स्ट आपण केलं. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काय की इथं तुम्ही नेक्स्ट केलं, इथं तुमचा पासवर्ड टाकायचा असतो. तो पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा पासवर्ड तुमच्या डेटाबेसच्या कनेक्टिव्हिटी वेळी, बॅकएंड आणि फ्रंट एंडचं कनेक्शनच्या वेळी आपल्याला जेव्हा API वगैरे बनवायचे असतात तिथं पासवर्डची गरज पडते. त्याच्यामुळे हा पासवर्ड हा लक्षातच ठेवायचा तुम्हाला. ठीक आहे. नाहीतर असं नाही की पासवर्ड तुम्हाला आहे का लक्षात नाही आहे, मग पूर्ण अनइन्स्टॉल मारावं लागेल आणि परत तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय की हा बाय डिफॉल्ट जो पोर्ट नंबर येतो तुमचा हा 5432 हा बाय डिफॉल्टच ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचंय डिफॉल्ट लोकल इथं नेक्स्ट नेक्स्ट करत चालायचे. नेक्स्ट केल्यानंतर तुमचं इथं होईल आणि नंतर काय करायचं तुम्हाला फिनिश करायचं. ही पूर्ण ज्या प्रोसेस दिसत आहे तुम्हाला सेम टू सेम प्रोसेस तुम्हाला विंडोजसाठी अप्लाय करायची. पाहिजे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो. ही लिंक तुम्हाला काय करायची, या लिंकला व्हिजिट करायचं आणि त्या स्टेपनुसार चालायचं. ठीक आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही जे इन्स्टॉलेशन केलंय तेव्हा तुम्ही असा एक तुमचं ओपन होऊन जाईल इथं. ठीक आहे. मी खूप साऱ्या गोष्टी इथं केलेल्या आहे याच्या आधी तर ते तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. याला मी सेव्ह करून सोडून देतो. सेव्ह म्हणजे की चला डिलीटच करून टाकतो आता आपल्याला, डो नॉट सेव्ह. ठीक आहे. तर इथं तुम्ही गेला तर अशा फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही फिनिश करशाल तेव्हा तुम्ही पीजी ॲडमिन सर्च केल्यावर तुम्हाला पीजी ॲडमिन दिसेल आणि एक अशा फॉर्मॅटमध्ये तुमचं ओपनिंग होऊन जाईल. ठीक आहे. याला ओपन करायचं, सर्व्हर आपलं स्टार्ट झालं. नंतर इथं काय असतं डेटाबेसेस असतात तुमचे. नंतर लॉग इन आणि ग्रुप रोल्स टेबल स्पेसेस. तर आपल्याला याच्यामध्ये कशावर क्लिक करायचं, या डेटाबेसेसमध्ये क्लिक करायचं. त्याच्या आधी जे पण तुमचे डेटाबेस आहे ते दिसतील तुम्हाला, जसं की एम्प्लॉई JFD बिलिंग ॲप आहे माझं, डबल पोस्टग्रेस नावाचं एक सिम्पल तुमचं रूट म्हणू शकता ते तुमचं असतं. आणि नंतर स्टुडंट तुमचं असे डेटाबेस आहे. आता पण मला नवीन डेटाबेस बनायचं तर इथे एक ऑप्शन असतो डायरेक्ट क्रिएट डेटाबेस. तर तुम्ही असा पण डेटाबेस क्रिएट करू शकता. जसं की आता मला कशाचा डेटाबेस क्रिएट करायचं, कोणता डेटाबेस क्रिएट करू मी, जसं की मला कॉलेजचा डेटाबेस क्रिएट करायचं बरोबर आहे. तर इथं काय करा, कॉलेज DB म्हणून काय करायला इथं मी कॉलेजचा डेटाबेस क्रिएट करा. मी तर सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर बघा इथं तुम्हाला कॉलेज डेटाबेस दिसला का, दिसला नवीन डेटाबेस दिसतं ना कॉलेज डेटाबेस. या कॉलेज डेटाबेसमध्ये आपल्याला काय करायचं, आता एक टेबल बनवायचं आहे. टेबलमध्ये काय ID नेम आणि कोर्स. जसं की ID 1 आहे तुमची, नेम काय तुमचं राहुल आहे आणि कोर्स काय तुमचा BA हा कोर्स असेल. दुसरं म्हणजे काय तुमचं ID काय तुमची 2 आहे आणि कोर्स काय तुमचा प्रिया आहे. नेम काय स्टुडंटचं प्रिया नाव आहे आणि त्याची कोर्स काय त्याचा BSc असा कोर्स आहे. ठीक आहे. तर आपल्याला अशा फॉर्ममध्ये करायचे. मी तुम्हाला एकदा टेबल काढून दाखवतो आणि त्याच फॉर्ममध्ये आपल्याला पुढे प्रोसीड करायचे. ठीक आहे. इन्स्टॉलेशन
तुम्हाला मी ज्या स्टेप सांगितले त्यानुसार करा, बरोबर तुमचं इन्स्टॉलेशन होऊन जाईल. तुम्हाला जो रिसोर्स आहे तो पण मी इथं प्रोव्हाइड करून देतो. ठीक आहे. सगळ्यात पहिलं बघा काय ID आहे, तुमचं नेम आहे, नंतर काय तुमचं कोर्स आहे, त्याच्यामध्ये ID काय तुमचं 1 आहे, नेम काय तुमचं राहुल आहे, आणि इथं काय तुमचं BCA तुमचं असेल. ID काय तुमची 2 आहे, नाव काय तिचं प्रिया आहे, आणि तिचा कोर्स कोणता आहे BSc तिचा कोर्स आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामधून काय समजलं, इथल्या रो कोणत्या आहे, रो कोणती तुमची, ही सिंगल तुमची दिसते, ही काय तुमची, ही जी दिसते ही काय झाली तुमची रो आहे तुमची, ही काय तुमची रो आहे. आणि इथं कॉलम कोणते कोणते, जसं की कॉलम तुम्ही बघितलं तरी इथं बघा, हा कॉलम आहे. ठीक आहे. हा पण कॉलम आहे तुमचा. ठीक आहे. आणि हा पण कॉलम आहे. ठीक आहे. कॉलम किती याच्यामध्ये 3 कॉलम आहे तुमचे. ठीक आहे. ठीक आहे. हे झाले कॉलम, आणि रो किती तुमच्या 2 आहे. तर रो म्हणजे काय असतो, व्हॉट इज रो, रो म्हणजे काय, अ सिंगल, असं काय दाखवते तू. ठीक आहे. सिंगल रेकॉर्ड, रो म्हणजे असं थोडी राहतं, असे असतं रो. इथं काय 1, काय रे तुमचं लक्ष कुठं असतं मला हे समजत नाही. ठीक आहे. सिंगल रेकॉर्ड म्हणजे काय, हॉरिझॉन्टल तुमचं काय असतं, जे असतं त्याला काय म्हणतो आपण. ठीक आहे. काय म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि जे व्हर्टिकल असतं त्यांना काय म्हणतो आपण. ठीक आहे. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये कॉलम कोणते कोणते दिसतं, ॲट्रिब्यूट ऑफ द टेबल, याला काय म्हणतो आपण सिंगल रेकॉर्ड, आपण ज्याला म्हणतो एक सिंगल रेकॉर्ड जो असतो त्याला काय म्हणतो आपण रो म्हणत असतो. आणि जे कॉलम असतात त्यांना काय म्हणतो माहिती का, कॉलम म्हणजे कोण, कॉलम त्यांना आपण म्हणतो ॲट्रिब्यूट्स ऑफ द टेबल. काय म्हणतो आपण, ॲट्रिब्यूट्स ऑफ अ टेबल. म्हणजे काय, की जे तुमचे जसं की तुम्ही म्हणू शकता ID, नेम, नंतर काय झालं तुमचं कोर्स, अशा फॉर्मॅटमध्ये जे असतं ना तुमचे ID, नेम आणि कोर्स, याला काय म्हणतो आपण कॉलम म्हणतो. या ॲट्रिब्यूट वरती जे दिसतंय ना तुम्हाला त्याला कॉलम म्हणतो. आणि एक रोचं पूर्ण सिंगल डेटा रेकॉर्ड म्हणजे काय असतो तुमचा रो तुमचा असतो. ठीक आहे. एक हॉरिझॉन्टल जो रेकॉर्ड असतो सिंगल रेकॉर्ड त्याला रो आपण म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला पहिला डेटाबेस आपला हा क्रिएट करायचा आहे. तुम्ही एक करू शकता क्रिएट डेटाबेस, त्याने करू शकता, किंवा कॉलेज DB तुम्ही सेव्ह केलं आणि सक्सेसफुली झालं, किंवा तुम्ही क्वेरी रन करून पण करू शकता. तर क्वेरी रन कशी रन करायची, मी तुम्हाला एक वेळ सांगितलं की त्याने तुम्ही कसं करू शकता, पण तुम्हाला सांगितलं की क्वेरी रन करून करा. तर याच्यासाठी बघा क्वेरी कशी रन करतो. आपल्याला जर डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा ओपन क्वेरी टूल, काय करावं लागतं, क्वेरी टूल ओपन करायचं असतं. आणि इथं काय लिहितो आपण, क्रिएट डेटाबेस, काय करायचं डेटाबेस कॉलेज DB, कॉलेज _DB आपल्याला बनवायचं आहे. ठीक आहे. तर हा डेटाबेस आपल्याला बनवायचा आहे. आणि या डेटाबेस नंतर आपल्याला एक्झिक्यूट करण्यासाठी F5 आपण प्रेस करू शकतो. ठीक आहे. किंवा डायरेक्ट त्याला सिलेक्ट करून ते पण करू शकतो आपण. ठीक आहे. एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला डेटाबेसमध्ये काय दिसेल, तो कॉलेज DB नावाचा डेटाबेस तुम्हाला दिसेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं की एक टेबल क्रिएट करायचं आहे. त्या डेटाबेसमध्ये काय असणार आहे, तुमचे टेबल आपले असणार. एक असतो आपला डेटाबेस, आणि त्या डेटाबेसमध्ये काय असतो आपलं टेबल आपला असतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला तेच करायचं आहे, एक टेबल आपल्याला डेटाबेस बनवायचा आहे. इथं बघा काय केलं मी, कॉलेज DB आहे, पण आता मला काय करायचं आहे, क्वेरी टूल आहे, इथं बघा क्वेरी टूलवर क्लिक करायचं, इथं क्वेरी टूल तुमचं ओपन होऊन जाईल. हे डेटाबेसमध्येच करते, पण आपल्याला काय करायचं आहे आता, की जे मेन आहे याच्या मेनमध्ये जाऊन क्वेरी टूल नाही करते, डेटाबेसवर क्लिक करायचं, इथं पण नाही होत. आता काय केलं मी, की समजा हा पोस्टग्रेस आहे ना, याच्यावर क्लिक केलं ना तुम्हाला इथे डेटाबेस बनवू शकता तुम्ही. ठीक आहे. तर डेटाबेस कसं बनवता, याच्यामध्ये एकच काम करायचं, काय करायचं आपल्याला, क्रिएट डेटाबेस. काय करायचं आपल्याला, कमांड काय होती आपली, क्रिएट, नंतर काय डेटाबेस. आपल्याला आता इथे स्टुडंट DB केलं तर चालेल का, मग स्टुडंट _DB. ठीक आहे. बरोबर आहे. आपण थोडं नाव चेंज करून बघू ना, स्टुडंटचा रेकॉर्ड आहे असं सांगू. सेमीकोलन दिला मी, इथं मी F5 करून पण करू शकलो असतो. इथं रन केलं, रन केल्यानंतर तुम्हाला बघा काय आलं, क्वेरी रिटर्न सक्सेसफुली आलं. आता मला नेक्स्ट काय करायचंय, नेक्स्ट काय करायचंय, मुलांना हे दिसायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे. थोडं लक्ष द्या इकडं काय केलंय मी. ठीक आहे. व्हाईट स्क्रीन जास्त चमकते इथं.
ठीक आहे. याचं बॅकग्राऊंड जर चेंज करता आलं तर मला नक्की मी चेंज करत. प्रेफरन्सेस दिसतंय कुठं काही? ठीक आहे, तर मी नंतर नंतर करेल. डिस्प्ले ऑटो एक्स शो एम टी. ठीक आहे, याचं बॅकग्राऊंड मी चेक नंतर चेंज करेल. मी तर ऑलमोस्ट याच्या आधी कधी बॅकग्राऊंडला हात नाही लावलाय, कारण आपल्याला असं दिसायला पण चांगलं वाटतं ते, बरोबर आहे का? हा झाला डेटाबेस क्रिएट. पण या डेटाबेसमध्ये आपल्याला काय क्रिएट करायचे? काय रो आणि कॉलमचा एक टेबल बनवायचा आपल्याला. रो आणि कॉलमचा यूज करून टेबल बनवायचं, बरोबर? टेबल बनवायचं तिथं काय करावं लागलं आपल्याला? क्रिएट टेबल. टेबल मग काय आपला टेबल जसं की STUDNT स्टुडंट. त्याच्यानंतर केल्यानंतर स्टुडंट. मग आपल्याला इथे काय करायचं? कर्ली ब्रॅकेटची खूप सवय झाली, नॉर्मल प्रोग्रामिंगच शिकवतो किती दिवसापासून. SQL दिवसानंतर हात लावला. ठीक आहे, टेबल आपल्याला स्टुडंट करायचे. याच्यानंतर इथे सेमिकोलॉन देऊन द्यायचा. आणि आपल्याला जेवढे वाटेल तेवढं काय करायचं? तुम्हाला काय करायचं? आपल्याला एंटर एंटर इथं केलं मी. आणि इथं आपल्याला रो आपल्याला द्यावा लागतं, कॉलम आपल्याला द्यावा लागतं. जे ॲट्रिब्यूट राहतात ते डिफाईन करावं लागतं इथं, बरोबर आहे? ॲट्रिब्यूट डिफाईन करताना आपण इथं काय करतो? ID INT इंट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं? आपल्याला एक नवीन अजून ॲड करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं? नेम NAME स्मॉलमध्येच ठेवू आपण. नेम काय? नेममध्ये काय टाकू शकतो? कोणता डेटा टाईप आपल्याला घ्यावा लागतो? व्हॅर कॅर. एक नेम किती स्ट्रिंग वगैरे असेल त्याच्यासाठी काय यूज करतो आपण? व्हॅर कॅर यूज करतो. काय यूज करतो? व्हॅर कॅर. व्हॅर कॅर. आणि याच्यामध्ये काय द्यायचं राहतं तुम्हाला? किती कॅरेक्टर तुमचे असू शकतात? 50 पर्यंत घेऊ लिमिट. तुम्ही याच्यापेक्षा जास्त असू शकतो, लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, काही काही लोकांचे असतं जास्त. ठीक आहे. कोर्समध्ये काय काय? व्हॅर कॅर. आणि नंतर काय आपलं याच्यात पण 90 मी दिलं. ठीक आहे, तशी. ठीक आहे, झालं. ठीक आहे, तर हा झाला आपला टेबल. याला आता टेबल आपल्याला रिटर्न करायचं. याला मी रन केलं तर क्वेरी रिटर्न सक्सेसफुली, म्हणजे काय? आपला टेबल पण क्रिएट झाला. ठीक आहे, टेबल क्रिएट झाला. तुम्ही बघू शकता की आपला काय नाव यायचं? स्टुडंट DB म्हणून डेटाबेसचं नाव आहे. तुम्ही पोस्टग्रेसमध्ये गेला, तुम्ही याला काय केलं? रिफ्रेश केलं. तुम्ही म्हणशाल इथं काय डेटाबेस आला नाही बघ सर. रिफ्रेश केलं, स्टुडंट DB आला का? या स्टुडंट DB मध्ये आता काय तुमचे टेबल्स आहे. कुठे गेले रे? स्कीमाज मध्ये जायचं आहे आपल्याला. स्कीमाज मध्ये गेलो मी. आणि स्कीमामध्ये गेल्यानंतर कोणत्या आपल्या टेबल्समध्ये जायचं आहे. टेबल्समध्ये बघा काय आता काहीच दाखवत नाही मग. पण आपल्याला हे बघायचं की काय रिफ्रेश टेबल कोणते. तिथे तुम्ही डायरेक्ट क्वेरी टूल याच्यामध्ये पण ओपन करू शकता या टेबलमध्ये जाऊन. ठीक आहे, परत ती नवीन क्वेरी टूल येईल. इथं बघा, इथं आलो आपण. आणि ह्या आता काय स्टुडंट DB मध्ये जाऊन ते PostgreSQL आहे तिथे जाऊन तुम्ही काय करताय? त्या टेबलमध्ये करताय. पण आता मला काय करायचं? हा जो झाला टेबल आपला क्रिएट झाला. आले टेबल क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय? व्हॅर कॅर म्हणजे काय की तुमचं स्टोअर टेक्स्ट अप टू 50 कॅरेक्टर. तुम्ही काय करू शकता? तेवढ्या टेक्स्ट आपण 50 कॅरेक्टर पर्यंत स्टोअर करू शकतो. नेम व्हॅर कॅर म्हणजे काय? तिथे पण काय तुमचा टेक्स्ट हा स्टोअर होणार. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं की मी याच्यात काय इन्सर्ट केलंय का? नाही. जर मला या डेटातून डेटाबेस म्हणून डेटा रिट्रॉय करायचं तर मी कसं करेल? सिलेक्ट काल मी तुम्हाला कमांड सांगितली होती, स्टार फ्रॉम स्टुडंट करेल फक्त मी. कारण आपल्या इथं काय टेबलचं नाव द्यावं लागतं, नॉट डेटाबेसचं नाव. ठीक आहे, तर इथं कोणीच नाही, 0 रोज आहे आपल्या, बरोबर आहे. मग इथं काय येणार आहे का? डेटा नाही. मग आपल्याला या डेटामध्ये डेटा इन्सर्ट करायचं आहे. तर त्यासाठी काय करेल मी? इन्सर्ट इनटू स्टुडंट्स. काय नाही आपल्या टेबलचं इथं बघा, STUDNT स्टुडंट. आणि याच्यात काय करायचं आपल्याला? व्हॅल्यूज. आणि त्यामध्ये मग मी करेल काय? व्हॅल्यूजमध्ये काय आपलं 1 आहे. नंतर इथं काय आपलं नेम त्याचं येईल. नेममध्ये काय टाकल मी? जयेश टाकल मी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय टाकल मी टाकल ज्याचा कोर्स आहे कोणता होता माझा? IT. ठीक आहे, आणि याच्यानंतर मी काय केलं? इथं याला क्लोज केलं. आता ही क्वेरी मी रन केली. काय झालं? क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. तसंच तुम्हाला काय करायचंय? अच्छा, मल्टिपल क्वेरी लावायचं आहे. इन्सर्ट टेबल इंटू व्हॅल्यूज.
तुम्हाला मल्टिपल गोष्टी जर इन्सर्ट करायची, इथे सिंगल रेकॉर्ड इन्सर्ट झाला, पण मल्टिपल जेव्हा करायचं असेल तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, ही लाईन मी कॉपी केली, इथं काय केलं, कॉमा दिला आणि याच्यात काय लिहिलं मी, दुसरा कोणता डेटा आहे आपला, इथं मी जसं लिहिलं 2, नंतर काय केलं मी नावामध्ये काय केलं, जसं ओम नाव दिलं, नंतर कोर्स कोणता आहे त्याचा, कम्प्युटर सायन्स, ठीक आहे. आणि नंतर काय केलं मी परत, तर त्याचं जे नाव आहे ते सिंगल कोट्समध्ये टाकावं लागेल आपल्याला, ठीक आहे. नेक्स्ट काय केलं मी, याला क्लोज केलं आणि नंतर परत एखादा अजून रेकॉर्ड घेतला, ज्याच्यामध्ये काय केलं मी 3 हा आय डी दिला, नंतर काय केलं मी याच्यामध्ये ओम, नंतर काय ब्रिया, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं मी काय दिलं भाई, नाव काय देऊ, कोर्स कोणता देऊ, BA, ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायचं मला, याला रन केलं मी, याला रन केल्यानंतर बघा काय झालं, क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. आणि आता मी परत काय करतो, हा काय करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम दी क्वेरीज. आता बघा किती डेटा आला तुमचा, आला का, जे जे दोनदा का झालं, कारण इथे परत तुम्ही इन्सर्ट केले, आले ना. तर अशा प्रकारे तुम्ही डेटा इन्सर्ट करता किंवा तुम्ही रीड करू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही टेबल बनवू शकता, ठीक आहे. आय होप तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल, ठीक आहे. नेक्स्ट टाइम आपण सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंड वगैरे चेंज करण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा डेटा होतो. नंतर अपडेट आहे, डिलीट आहे, व्ह्यू आहे, ते पुढे येणाऱ्या क्रड ऑपरेशन आपण पुढे शिकणार आहे, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायचं होतं, एक सिंपल टेबल तुम्ही बनवून बघा कोणताही पण, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक डेटाबेस तुम्हाला बनवायचं आहे, इन्स्टॉलेशन प्रॉपर करायचं आहे आणि त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करून आपल्याला परत काय करायचं, तो प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघायचं, ठीक आहे. जरी तर इन्स्टॉलेशन आता झालेलं असतं, झालं का आपलं इन्स्टॉलेशन, नाही, आउट ऑफ स्टोरेज चाललं गेलंय, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं इथं काय इन्स्टॉलेशनला काही प्रॉब्लेम आला तुम्ही विचारू शकता, मी खाली सगळ्या लिंक मेन्शन करून देतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला पूर्ण क्रड ऑपरेशन बेस नवीन एम्प्लॉईचा टेबल आपण बनवून बघू. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.